हॅलो दिलं ना केक खरेदी केली बहीण भाव होते यावर्षी पण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. 2 नोव्हेंबरचा दिवस आहे, संध्याकाळची वेळ आहे, वाजलेत अंदाजे 4:30-5 वाजलेले आहेत आणि सगळीजणं इथे झोप काढून उठले होते. कुणालच्या बाबाने गॅसवरती चहा ठेवला होता. आमच्या इथे बाहेर बसून सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. म्हणजे बराच वेळ झाला आम्ही गप्पा मारत बसलो होतो. म्हणजे गप्पा इतक्या रंगल्यात ना की वेळ आम्हाला कमी पडतोय. फोनवरती गप्पा मारणे आणि प्रत्यक्ष समोर असताना गप्पा मारणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे इतकं छान वाटतंय, घरातलं वातावरण जे आहे ना एकदम पॉझिटिव्ह झालेलं आहे. सगळीच जणं घरातले जाम खुश आहेत आणि स्पेशली रुपाली म्हणजे पहिल्यांदाच ती गावी आलेली आहे लग्नानंतर, त्याच्यामुळे खूप असा आनंद आहे. पण इतकंच आहे की ती कमी वेळेसाठी आलेली आहे, फक्त एकाच दिवस ती लोक राहणार आहेत. आता संध्याकाळच्या वेळेस ती लोक आता जुन्या घरात जाणार होते, तर चहा पाणी त्यांनी घेतला आणि मग ते वरती गेलेले आहेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. पाण्याचा बघा आवाज येतो ना, पाणी चालू केलेलं आहे आता, कारण बघा आता आपल्याकडे माणसं आहेत ना जास्त, तर पाणी लागणार, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आता पाणी चालू केलेलं आहे आणि आजच्या व्लॉगला सुरुवात केली. म्हणजे आज डबल शूटिंग करते. आज तारीख आहे 2 नोव्हेंबर आणि आज कुणालच्या बाबांचा वाढदिवस आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत ना, यांचे भाऊ वगैरे बहीण वगैरे ते सगळे आता आपल्या जुन्या घरामध्ये गेलेत. मग तिकडेच उतरले होते ते, फक्त दुपारी जेवायला इथे थांबले होते आणि आता रात्रीच्या वेळेस ते त्या जुन्या घरामध्ये जेवणार आहे. तसं तर कुणालच्या बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे ना, तर आम्ही आता बाहेर जाणार आहोत थोड्या वेळाने. कणकवलीला जायचं आमचं प्लॅनिंग आहे. म्हणजे गेले महिनाभरापासून आमचं सगळं चाललं होतं की जायचं बाहेर जायचं असं. त्याच्यामुळे आता घरातलं सगळं काम वाटून घेतो आणि मग आम्ही निघतो. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते, वाघ्याशिवर तर दाखवतेच, त्याच्या आधी खाऊ जो आणलेला आहे ना, माझ्या आईने पण माझ्यासाठी थोडंसं पाठवलं दिवाळीचं, ते तुम्हाला दाखवते. आणि नितीन आणि रुपाली, म्हणजे यांच्या बहिणीचं नाव रुपाली आहे, ते पण फराळ वगैरे घेऊन ते थोडंसं तुम्हाला दाखवते असं. तर सगळ्यात आधी फराळ बघा. आता हे फराळ आहे ना, नितीन वगैरे घेऊन आलेलं आहे, रुपाली आणि नितीन वगैरे. आणि मिठाई वगैरे ना ती माझ्या आईने पाठवलं आहे, हे बिस्किटचा पुडा वगैरे. आणि यात पण तिने काहीतरी पाठवलं आहे, मला वाटतं पीठ आहे वाटतं गव्हाचं. बघा ते दळून वगैरे तिने नितीनकडे ही पिशवी पाठवलं नाही. तिला मी नाही सांगा होती तरी ते पीठ तिने पाठवलं आहे जबरदस्तीने, असं आहे ते. तर सगळं आता हे भरून ठेवते मी. हाय ग देवा, या शेरू काय काय बघू पुढे दाखव. मला वाटतं शर्ट पीस दिला का काय? हे बघा, हे वाघ्या शिरू बघा. अच्छा असं आहे काय? मला वाटतं हे दिलं का काय, नितीनने दिलं. अच्छा, म्हणजे नितीननी ह्यांच्यासाठी गिफ्ट आणलं. हां मस्त का, रंग छान आहे. हां छान आहे. आज बड्डे आहे ना कुणालच्या बाबांचा. गेल्या वर्षी 50वा बड्डे आपण साजरा केला ना, गेल्याच वर्षी ना, तेव्हा सगळेजण आले होते आणि तो व्हिडिओ पण आपण शेअर केला आहे. आणि आता 51 वर्ष पूर्ण झालेले आहेत. गेल्या वर्षी पण आमच्याकडे पाहुणे होते, ह्या वर्षी पण आमच्याकडे पाहुणे आहेत, असं आहे. आणि इथे काय लक्ष बघा सगळं मॅचकडे, ती मॅच चालू आहे ना, त्याच्यामुळे सगळं लक्ष त्या मॅचकडे. हां घडी करून ठेव. आणि मी दिलेला टी शर्ट त्या कधी घालणार? तुला जे आवडेल ते घाल. हा शर्ट घातच तरी चालेल, तुला जे हवं ते घाल. घालून बघ. तर थोड्या वेळाने आता आम्ही की नाही कणकवलीला जाणार आहोत, म्हणजे खास जेवणासाठी आम्ही जाणार आहोत. आणि मग तिकडून येताना मग केक वगैरे आणायचा आणि मग केक वगैरे कटिंग करायचा. तोपर्यंत मग ही लोक पण येतील. त्यांना पण सांगितलं होतं, पण त्यांची पण थोडीशी कामं आहेत, म्हणजे देवाच्या पाया बिया काय पडायचं काय बघा देवाला काय. हां ही आमची बहीण आहे ना रुपाली, ती पहिल्यांदाच आलेली आहे. म्हणजे खास देवदर्शनासाठी आलेले आहेत, म्हणजे आपलं जे माहेरचं देव असतं ना त्या पाया वगैरे पडायला. आणि खूप कमी दिवसासाठी आलेले आहेत. लगेच उद्या सकाळी ती लोक दुसरीकडे जाणार आहेत. मग त्यांचं कसं प्लॅनिंग केलेलं आहे त्यांनी. आणि ते जॉब वगैरे करतात ना, सुट्टी पण त्यांना कमी आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग करून कमी वेळासाठी आलेले आहेत ते. पण दुपारी ती लोक बाहेर गेले होते. मला वाटतं क्लिप शेअर केलेत की नाही काय माहीत नाही, ह्याच्यावरती वाळावरती गेले होते. आमच्या इथे वाळ आहे, मला वाटतं दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये का काय, माझ्या तर लक्षात नाही, पण बघते मी. जर का नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे छान असं एन्जॉय केलेलं, त्यांना आवडलं इथे गावी आल्यानंतर असं. तर नंतरला मग केक वगैरे कापूया ना, तेव्हा ते येतीलच सगळेजण. तोपर्यंत त्यांची तिकडे काय देवाची कामं आहेत ती सगळे आटपून घेतील. मग
चला आता हे पटपट जरा पाण्याचं करतो आणि मग देवपूजा वगैरे करायची आणि मग जायची आपली तयारी, म्हणजे लवकर जाऊन लवकर घरी यायचंय. तर बाहेर जायला बघा निघालोय आम्ही. आत्ता रात्रीचे 7 वाजलेले आहेत. अंधार बघा किती झालाय. कुणालच्या बघा दरवाजा लॉक करतायत आणि तो बघा कुणालना आडा खोलतोय. पटकन जाऊन पटकन यायचंय. थोडंसं तुमच्याशी शेअर करते मी, थोडंसं जरा एन्जॉय करते ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं शूटिंग जरा साईडला करून ठेवूया. असं बसू मी, बसते चला बसू. तर घरातून बघा आता निघालो आम्ही कणकवलीला जायला. कणकवलीला कसं शहर आहे ना, आणि तिकडे कसं भरपूर अशा ऑप्शन आहेत. केक वगैरे पण तिथे खूप छान मिळतात. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे दीड महिना आधी ठरवलं होतं की आपण कणकवलीला जायचं आणि तिथे कुणालच्या बाबांचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा. तर इथे जाईपर्यंत आम्हाला अंदाजे 20 मिनटं लागतात गाडीने. तर पोचलो आम्ही कणकवलीला. आणि एक गोष्ट तुमच्याशी खास करून शेअर करावीशी वाटते. आता हल्ली आम्ही कोणाचा पण वाढदिवस असेल, म्हणजे कुणालचा असेल, माझा असेल, आमची ॲनिव्हर्सरी वगैरे सगळं एन्जॉय करायचं ठरवलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे काही वर्षापूर्वी आमची परिस्थिती खराब होती, त्याच्यामुळे असं काही करता यायचं नाही. घरच्या घरीच मग केक आणायचो आणि कापून घरच्या घरीच सगळं जेवण वगैरे करून करायचं. पण आत्ता काय झालं की कुणाल बघा आपल्या हाताशी आहे आणि करू शकतो आपण असं थोडंफार आपल्यासाठी एन्जॉयमेंट आणि वेगळं काहीतरी. नेहमी आम्ही बघा एकत्र राहतो एकत्र आणि कसं आजूबाजूला बघा माणसं नाही आहेत जास्त, त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं की माणसांमध्ये गर्दीमध्ये जावं आणि छान असा दिवस घालवावा. त्याच्यामुळे असे वाढदिवस वगैरे असले ना की आम्ही आता जातो. मागच्या वेळेस पण म्हणजे गेल्या महिन्यात बघा माझा बड्डे होता ऑक्टोबरमध्ये, त्यावेळेस पण कुणाला आम्हाला बाहेर घेऊन गेला होता. म्हणजे हा तो दिवस असतो ना वाढदिवस वगैरे, काही असं वेगळं काहीतरी तर स्पेशल करायचं आणि त्या दिवसाचा आनंद घ्यायचा. बाकी इतर दिवशी आपली बघा वर्षाचे म्हणजे 12 महिने कामं चालूच असतात. नेहमी काही असा आनंद आपल्याला घेता येत नाही, कारण पूर्ण दिवस आपल्या कामातच जातात. पण असे काही खास क्षण असतात ना, ते असे एन्जॉय करायचे आणि त्या आठवणी साठवून ठेवायच्या, असं सगळं ना आम्ही ठरवलेलं आहे. तर इथे बघा आता थोडासा प्रवास करून आम्ही कणकवलीला पोहोचलो आणि असं गजबजलेला बघा कणकवली बाजार असतो. आता मला वाटतं काहीतरी अंदाजे 7:30 वाजले असतील, तरी पण मार्केटमध्ये बघा किती गजबजलेलं सगळं आहे. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर खूप आम्हाला छान वाटतं, आवडतं. आमचा जो एकटेपणा असतो ना तो सगळा इथे निघून जातो. म्हणजे कधी असं आम्हाला वाटतं की माणसांमध्ये जावं, त्यावेळेस मग आम्ही कणकवलीला निघून येतो. आणि आज सगळं कुणालच्या बाबांच्या आवडीचं. तर इथे केकसुद्धा आम्हाला घ्यायचा होता, तर कुणालला इथे कॅफेमध्ये घेऊन आला होता आणि त्यांनी काय काय ऑर्डर केलं ते तुम्हाला मी दाखवते आता. माझी पावभाजी म्हटलं अजून नाही आली, मी पावभाजी ऑर्डर केले. इथे कुणालच्या बाबांनी सँडविच मागवलं आहे आणि कुणालने इथे पिझ्झा मागवला, त्याला पिझ्झा खायचा होता. मला वाटलं पावभाजी लवकर येईल. आता थोडंसं तुम्हाला या कॅफेबद्दल पण सांगते. इकडचं ना म्हणजे कणकवलीचं खूप फेमस कॅफे आहे ते, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की सगळ्यांच्या बजेटमध्ये आहे ते, म्हणजे खूप स्वस्त आहे ते. आता पावभाजी पिझ्झा वगैरे जरी ऑर्डर केलं ना तर खूप स्वस्त आहे ते, आपल्या खिशाला परवडणारं सगळं आहे ते. केक आहेत ना ते 300 रुपयापासून केक चालू झालेले आहेत. आता हे बघा तुम्हाला दाखवते ना मी, 300 रुपये अर्धा किलो. म्हणजे इतकं छान तिकडे आहे, टेस्ट पण इकडे खूप छान आहे. आणि जेव्हा पण बर्थडे असतो ना घरामध्ये कोणाचा, तर आम्ही केक वगैरे ना ह्याच शॉपमधून घेतो. झालं बघा आमचं जेवण खाऊन झालं आणि आम्ही आता निघालो घरी जायला. आणि खूप लवकर झालं, असं नाही की जास्त वेळ झालाय. मला वाटतं 8 सव्वा 8 झाले असतील. 8 नाही 8:30 वाजले, 8:35. अच्छा हा, म्हणजे लवकरच झालं ना पण 8:35. 8:35 देवा. आता जरा भाग्या शेरू आहेत ना, यांना जरा खाऊ घेतो आणि मग आपल्या घरची वाट. कसं वाटलं ते खायला? छान छान. कुणाच्या बाबांना आवडतं ना हे असं चटपटीत त्यांना आवडतं ना, म्हणून त्यांच्या आवडीचं म्हटलं सगळं आवडतं. म्हणजे चटपटीत म्हणजे आपली चटपटीत जीवच चटपटीत होती. चटोरी जीभ आहे ना, चटोरी म्हणजे काय करायचं नाही ना. आजचा दिवस पण त्यांचा आहे ना, आता म्हटलं त्यांच्या आवडीचं सगळं होऊ दे असं. चला आता घरी जाऊन परत केक पण कापायचंय. केक घेतलाय, घरी जाऊन कापूया आपण. ते दोघांना खायला दे. एकदम गुड बॉय. पहिला खाली बसा, खाली बसायचा पहिला. एकदम गुड बॉय. खाली बसा, खाली बसा. शेरू खाली बस. वाघ्या खाली बसा. वाघ्या बघा आईस्क्रीमसाठी हवरा. हां गुड बॉय बनायचं. मग दादा आईस्क्रीम देणार. हां बाबाच्या बड्डेचा आईस्क्रीम. खाली बसा शेरू. हां देतो. हां आईस्क्रीम दे, माझ्या हातात दे. चला खा आईस्क्रीम आमच्या आवडीच्या. वाघ्याला ना कुणाला देतोय तो बघा.
तुम्हाला दिल्याशिवाय कसं आमचं होईल. पहिला माझ्या पोरांची आठवण. तर बाग्या शेरू यांना खाऊ दिल्यानंतर लगेच त्यांना ना जेवायला वगैरे दिलं आम्ही. मी कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि तितक्यात बघा नितीन आणि रुपाली वगैरे सर्वजण आलेले आहेत. केक म्हणजे बऱ्याच वेळा अगोदर आमच्या गप्पा चालल्या होत्या. म्हणजे सगळेजण झोपायला ना आपल्याकडेच आलेले. मी त्यांना सांगितलं होतं की झोपायला तुम्ही इथेच या, मग रात्री तुम्ही आलात की आरामात आपण आहे ना केक कापूया. म्हणजे मला असं वाटतं की अंदाजे काहीतरी 10 वाजून गेले होते. म्हणजे भरपूर वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर ते इथे केक काढलेला आहे कुणानी. आणि रुपालीने आता आरतीची तयारी केली. म्हणजे नितीन म्हणाला की वहिनी आपण औषण वगैरे पण करूया केक कापायच्या आधी, कारण कुणालच्या व्यवहार नाहीच म्हणत होते ते. आता बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं ना, ते नाही म्हणतात की औषण कशाला. पण रुपाली पण बोलली की नाही औषण करूया आणि मगच आपण केक कापूया. मग इथे रुपालीने आरतीची थाळी आहे ना ती तयार करायला सुरुवात केली. तेव्हा समोर बघ, तेव्हा ते समोर. हा त्याच्यामध्ये तांदूळ हवेत. गेल्या वर्षी पण नितीन सगळ्या बहिणी आलेल्या ना, बहीण भाव होते. यावर्षी पण यावर्षी वेगळी बहीण आहे ना, पण गेल्या वर्षी रुपाली नव्हती. हा मी व्हिडिओ काढते. हा येत्या बहिणी काकी काय म्हणाली की त्यांचं जेवण असतं, मग फक्त भाकऱ्या करायच्या असतात त्यांना. फोटो काढायचं जमत नाही. गोड नाही दिलं रुपालीने. नितीन तू करतो आता तुम्ही केक खाणार आहात ना. नाही हे बरं आहे पेढा. बरं पेढा झालो मेढा होतो मला पण पाहिजे. आता केक खातील ना गोड खूप खाल्लं त्यांना. अजून कोण ओवाळतोय? नितीन तू ओवाळतो? 3 तिकडा होईल मग त्यांना पण कुणाल पण आहे ना. नको मोठा टिका लाव एकदम लाडला बाई. खूप बघा नितीनचं खूप कौतुक असतं. असे तर सगळे भाव लाडके आहेत, असं काही हे नाही. सगळ्यांवरती जीव आहे. मी अलग आहे, लोकांपेक्षा अलग आहे. चलो भाई हो गया क्या पेड़ा भी खाने का तो ये पोड़े तोड़ेगा वो कौन खाएगा? तो वो भी खाने तो कोण खायचं सगळं संपून टाकायचं. कुणाला तू करतो ना टिका लाव आणि फक्त ओवाळ. टिका लाव आपला गेल्या वर्षी किती मिताली मंथन ती पोरं सगळेजण जाम खूप झाले आलेले सर्व इथे. आता रडत होते पोरं, रडत होते. आता पोरं रडत होते. आलेला व्हिडिओ कॉल आलेला ना मग पिंकीचा. रडत होते. आणि आम्हाला तिकडूनच करतो मामा मी येणार, मामा मी येणार, मामा मी येणार, मी येणार, मला घ्यायला ये मामा. आता पण करतो. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Sunil Dada, happy birthday to you, may God bless you, may God bless you, may God bless you, happy birthday to you. 12 दिन आए 12 तर केक कापून झाल्यानंतर सगळ्यांनी कोणाच्या नावा केक भरवलाय. वाघ्या आणि शेरू यांना असं वेगळं वाटत होतं की यांचं काय चाललं, हे लोक काय करतायत. दोघं पण बघा अगदी कौतुकाने बघत होतं की काय ह्यांचं चाललेलं आहे. आणि इतकी मजा आली ना, सगळेजण जाम खुश होते. तुम्ही बघताय कोणाच्या बाबा किती खुश आहेत ते. तर असं भरपूर वेळ आता म्हणजे केक कापून झाल्यानंतर पण भरपूर वेळ आम्ही गप्पा मारल्या. म्हणजे बराच वेळ म्हणजे अगदी मला असं वाटतं की 12 वाजेपर्यंत आम्ही जागे होतो. गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वजण झोपलो. तर चला मग ताईनं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. थोडंफार तुमच्याशी जसं जमलं त्या पद्धतीने शेअर केलेलं आहे. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि जर का नवीन असाल चॅनलवरती तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. सगळे मी ठेवलेले सेव करून. चला